दिवसातला पहिला सामना मैदानामध्ये आता सुरू होणार आहे आणि त्या सामन्याची नाणेफेक थोड्याच वेळामध्ये संपन्न होते. मॅच आहे देवा 11 मुळशी विरुद्ध सरपंच दिनेश दादा बोडके 11 मावळ या दोन बलाढ्य संघांमध्ये तुम्हाला ही लढत बघायला मिळेल. मॅच अत्यंत रोमहर्षक होणार आहे. एकंदरीत आजच्या 8 संघ बघितले आजच्या पूलमध्ये तर आज खूप मोठी लढत बघायला मिळणार आहे, कारण पुणे जिल्ह्यातील जे 13 तालुके आहेत 13 तालुक्यापैकी 8 तालुके आज तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळतील. एका तालुक्यातून आपण एकाच संघाला इथे संधी दिलेली आहे आणि त्याचमुळं प्रत्येक तालुक्यातील संघ अत्यंत मजबूतीनं या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. पुणे जिल्हा स्तरावरील आजचा हा पूल आहे. उद्यापासून ओपन पूल सुरू होणार आहे, त्यामुळे या स्पर्धेची दिवसेंदिवस या स्पर्धेमध्ये एक वेगळा रोमांच, एक वेगळा थरार निर्माण होणार आहे. आजची लढत अत्यंत महत्त्वाची आहे. आम्ही विनंती करतो संघनायक देवा 11 मुळशी आणि सरपंच दिनेश दादा बोडके 11 मावळ या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी ताबडतोब चला. आम्ही या ठिकाणी विनंती करतो आपल्या आजच्या दिवसाचे अतिथी किंवा आमदार लक्ष्मणरावजी जगताप साहेब यांचे भाचे सन्माननीय तुषारजी झेंडे आज या समारंभाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल इथे करतोय. मी विनंती करेल झेंडे साहेबांना आपण या ठिकाणी उपस्थित राहा. दैवत छत्रपती मार्ग मराठ्याची हाय हिरमाती. आमचे आराध्य दैवत छत्रपती मार्ग मराठी. या ठिकाणी पाहुणे सन्मान्य तुषारजी झेंडे आपल्या समवेत उपस्थित आहेत. संघनायक आनंद चौहान, सरपंच दिनेश दादा बोडके 11 मावळ आणि संघनायक प्रमोद कुडले देवा 11 मुळशी दोन्ही संघनायक आपल्या समोर आहेत आणि सन्मान्य तुषारजी झेंडे आमदार साहेबांचे भाचे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल इथे संपन्न होणार आहे. आयोजक श्रीकांतजी देसाई आपल्या समवेत आहेत. मावळ संघाचे संघमालक सरपंच दिनेश दादा बोडके हे सुद्धा आपल्या समवेत उपस्थित आणि टेलिस कॉल हेड इट इज टॉस जिंकलेला आहे आनंद चौहान मावळ संघाच्या संघनायकाने. अभिनंदन आनंद, काय निर्णय असेल तुमचा? आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करणार. खरं तर आपण रेग्युलर इतर मैदानांवरती खेळतो, आज तुम्हाला टर्फ विकेट आणि त्याचबरोबर ग्रास ग्राउंड आहे. इथं खेळताना स्ट्रॅटेजी कशी ठेवावी लागेल? सकाळी आम्ही विकेट चेक केलं तर पूर्ण ग्रास विकेट आहे, तर आम्ही फास्टर बॉलर यूज करणार आहे. आणि अशा ग्राउंडवर आम्ही खूप खेळलो आहे. तालुक्याची टीम बारामतीला झाली, मग VDR आहे, मग चांगले जेवढे ग्रास ग्राउंड आहे त्या ग्राउंडला आम्ही परिचित सगळे प्लेयर. तर बघू आता मुळशीची टीम पण खूप चांगली आहे, त्यांना कमीत कमी रोखायचा प्रयत्न करू. एक गोष्ट आम्ही बघत असतो की तुमचे जे देहू रोड किंवा इतर ज्या टीम्स असतात या स्पर्धेमध्ये आपण मावळ तालुक्यातून एकाच संघाला प्रवेश दिलेला आहे, त्यामुळे रेग्युलर संघांपेक्षा आज कोणत्या नवीन खेळाडूंचा समावेश आहे संघामध्ये? फक्त आज लाला दौंड इन आहे आणि बाकीचे जे टीम आहे ते रेग्युलर टीम आहे. ही स्पर्धा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आपण या स्पर्धेच्या माध्यमातून बघतोय की जिल्हास्तरीय खेळाडूंसाठी वेगळा पूल आहे आणि ओपन खेळाडूंसाठी वेगळा पूल आहे आणि तालुक्यातून प्रत्येक एकच संघ इथे येणार आहे आणि त्यामुळं ही स्पर्धा तुमच्या दृष्टीने किती महत्त्वाची आहे? खरं म्हणलं तर ही टुर्नामेंट श्रीकांत भाऊ यांनी मला 1 महिना अगोदरच ही चर्चा झाली की अशीच आपण टुर्नामेंट ऑर्गनाईज करणार आहे. आणि मग ते श्रीकांत भाऊ, विशाल भाऊ आणि जेवढे संयोजक आहे त्यांचे नियोजन म्हणले की प्रोफाईल खूप हायवरती आणि असं वाटतं की आत्ता आपली सुप्रीमो मुंबईला असते, ही आपली पुण्याची सुप्रीमो स्टार्ट झालेली आहे. वाह, थँक्यू. विजयासाठी शुभेच्छा असतील. नाणेफेक जिंकल्यानंतर तुम्हाला फलंदाजी करायची, काय कसं नियोजन असेल आजच्या दिवसभराचं? 80-90 धावा आम्ही करण्याचा प्रयत्न करू. सागर, तनुज चांगला स्टार्ट देतील. मावळ संघाला 90 चेसिंगला थोडंसं आम्ही चॅलेंज देऊ. यावर्षी तसं पाहिलं तर क्रिकेट उशिरा सुरू झालं, परंतु खूप वेगवान क्रिकेट अलीकडे आलेलं आहे. सगळ्या तालुक्यांमध्ये खूप जोरदार क्रिकेट आहे आणि तालुक्याचा संघ तुम्ही बांधणी केलेले आहेत. आम्ही काही स्पर्धांमध्ये बघितलेलं आहे की मुळशीचा संघ देखील खूप चांगलं आव्हान निर्माण करतो.
या स्पर्धेमध्ये आजचा संपूर्ण 8 दिवसांचा 8 खेळाडूंचा पूल बघितला तर मुळशी संघाला किती चान्सेस आहेत उपांत्य फेरीमध्ये पोहोचण्याचे? सगळेजण जिंकण्यासाठीच खेळायचं असतात. आम्हाला पण असं वाटतं की आम्ही जिंकू. आनंद चौहान जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. 15 अर्धशतकं लागोपाठ त्याने फटकावलेत. काय असेल आनंद चौहान विरुद्ध तुमची योजना? आनंद चव्हाण जर सर्कलमध्ये आऊट झाला तर मग आम्ही मॅच जिंकू 100%. आज एकंदरीत तालुक्यातून जे नवीन खेळाडू आहेत हे सुद्धा चांगला परफॉर्मन्स तुमच्या संघातून कळतील, परंतु ओपन क्रिकेटला किंवा जिल्हा स्तरावरच्या खेळाडूला मुळशी तालुक्यातल्या काही खेळाडूंची अजून ओळख नाही आहे. तर असे कोणते खेळाडू असतील की जे नवीन आहेत परंतु चांगला परफॉर्मन्स आज मैदानामध्ये करतील? सुमित बोडके असेल, प्रवीण साठे, राजू पवार हे नवीन प्लेयर आहेत. हरीश जाधव चांगले प्लेयर आहेत. हे आज सगळ्यांनी आपली आपली ओळख निर्माण करतील 100%. आपण तशा खूप मोठ्या स्पर्धा खेळलेलो आहे आणि हे जे आयोजन आपण बघतो या आयोजनाविषयी काय सांगाल तुम्ही? जसं आनंद बोलला की मुंबईतला सुप्रीमो भारी असतो, तसे पुण्यातला सुप्रीमो म्हणायला काय हरकत नाही. मे बी त्याच्यापेक्षा चांगलं नियोजन केलेलं आहे. चला, दोन्ही संघांचं एकमत झालेलं आहे की ही मोठी स्पर्धा आहे आणि आमच्या दृष्टीनं अत्यंत मोठी स्पर्धा आहे, त्यामुळे आम्ही जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. स्वराज्य चषकमध्ये खरं तर आता ठिणगी पडलेली आहे, आगडोंब उसळणार आहे आणि खूप मजा येणार आहे प्रेक्षकांना या मॅचमध्ये आणि आज संपूर्ण दिवसभरामध्ये. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इतकेच, समालोचन कक्षामध्ये आम्ही पुन्हा एकदा आपल्या समेत असू. थँक्यू. आराध्य दैवत छत्रपती मर्द मराठ्याची हाय हिरमाती. हे आमचे आराध्य दैवत छत्रपती मर्द मराठ्यांची हाय हिरमाती. खेळ खेळतो मर्दानी
मर्दानी खेळ खेळतो मर्दानी त्रिफळा उडवू कडक स्वराज्य चषक भिडतय र बेधडक स्वराज्य चषक भिडतय र बेधडक अरे घे कॅच स्वराज्य चषक लई जब्बर अख्ख्या महाराष्ट्रात एक नंबर खेळून होणार टीम जी विनर होणार त्यांची विदेशी सफर जिंकायची हौस क्रिकेट खेळायची जिंकायची हौस क्रिकेट खेळायची इथं हवा कोण करल जिंकल का हरल इथं हवा कोण करल जिंकल का हरल घासून होऊ द्या लढे स्वराज्य चषक भिडतय र बेधडक स्वराज्य चषक भिडतय र बेधडक स्वराज्य चषक भिडतय र बेधडक वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। एक बार फिर मुकाबला शुरू हो रहा है, तो मुकाबले की तरफ जाएंगे। हमारे साथ नरेश ढोंबे सर इस वक्त कॉम बॉक्स में जुड़ चुके हैं माइक्रोफोन पर। ऑल सेट। धन्यवाद धन्यवाद प्रशांत सर। आज खरं तर विरारचा एक मोठा आवाज पुन्हा एकदा पुण्यामध्ये घुमतो याचा आम्हाला विशेष आनंद आहे। प्रशांत आदवडे सर आपल्या समेत होते आणि निश्चित पुणेकरांना त्यांचा आवाज खूप आवडलेला आहे। त्यांच्या समालोचनातील त्यांची शैली आहे आणि ती एक अनोखी आहे। महाराष्ट्रामध्ये तसं समालोचन करणं अजूनपर्यंत कोणाला जमलेलं नाही आणि त्यामुळेच प्रशांत सरांना देखील महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरही खूप मोठी मागणी असते। जवळपास 8-10 राज्यांमधून ते आज आपल्या मैदानामध्ये आलेले आहेत। त्यांचं मी समस्त पुणेकरांच्या वतीनं पुणे टेनिस क्रिकेटच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। मैदानाला सुरुवात झालेली आहे। आपले सर्वांचे लाडके आमदार कार्यसम्राट आमदार लक्ष्मणराव जगताप साहेब यांचा वाढदिवस आणि म्हटलं की कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण प्राप्त होत असतं आणि तेच उधाण क्रिकेटच्या माध्यमातून या मैदानामध्ये आम्ही बघतोय। पहिला सामना सुरू होतोय। उपसरपंच दिनेशदादा बोडके स्पोर्ट्स मावळ विरुद्ध देवा 11 मुळशी। मावळ संघाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं। फलंदाजीसाठी देवा 11 मुळशी संघाला इथे पाचारण केलेलं आहे। पहिलं षटक मैदानामध्ये प्रगतीपथावर सुरू आहे। उजव्याशीच्या बाहेर चेंडू आहे। संजय भालेराव सरांचा इशारा येतोय वाईड, एक अतिरिक्त धावफलकाला पुढे घेऊन जाते। समोर एक प्रेक्षक बसलेले आहेत, त्यांना विनंती आहे की आपण तिथून उठायचं। थँक्यू। आम्ही सूचना करण्याच्या अगोदर तुम्ही आमच्या विनंतीला मान दिलात। पुणेकर क्रीडा रसिकांचं हेच वैशिष्ट्य आहे। आम्ही मनापासून आपलंही स्वागत करतो। पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना देवा मावळ इथे मैदानामध्ये खेळताना आपण बाहेर पाहतोय। ओहो, सुरेख फेक, थेट यष्ट्यांचा वेध मात्र होऊ शकला नाही आणि खेळाडू घरट्यामध्ये आपल्या सुरक्षित पोहोचलेला आहे। आनंद चव्हाण तिथे यष्ट्यांच्या पाठीमागे काम करत होता। त्याने बघितलं की चेंडू थोडासा मिस झालाय, तो निराशा लपू शकला नाही, मात्र एक धाव तोपर्यंत पूर्ण झाली होती। धावफलकावरती देवा मावळ 2 धावा। षटक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना माफ करा 3 धावा आहेत धावफलकावरती। गोलंदाजी मार्कवरती आपण बघाल आशिष मोहिलेला, आनंद चौहान, दत्ता पवार, अमोल जाधव, निलेश ढगे, आशिष मोहिले, राजू पेरुमल, जयप्रकाश राऊत, नथू दाभाडे, लाला दौंड, निहाल तुस्माड, मयूर बालघरे, श्रीकांत गायकवाड, सिक्की अन्सारी, हरीश नवले, हनुमंत शेरावत अशी मावळ संघाची तगडी ताकदवान खेळाडूंची यादी आहे। उजव्या यष्टीच्या बाहेर डावा पाय पुढे टाकून फटका खेळायचा प्रयत्न होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसला फलंदाजाचा, तिथे निर्धाव चेंडू। पहिलं षटक आपण पाहतो आशिष मोहिलेच्या हातामध्ये आहे आणि तनुज पवळे, सागर थरकुडे ही जोडी मैदानामध्ये तुम्ही पाहताय खेळत असताना। डावखुरे हाताचा तनुज पवळे स्ट्राइक एंड वरती आशिष मोहिलेचा सामना करेल। इथे पायचे खोलवर टप्प्याचा चेंडू उंच आकाशामध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये झेल टिपला जाईल। पहिला फलंदाज बाद। छत्रपती मर्द मराठ्याची हाय हिरमाती आमचं आराध्य दैवत छत्रपती मर्द मराठ्यांची हाय हिरमाती खेळ खेळतो मर्दानी
नवीन फलंदाज सागर आंग्रे मैदानामध्ये. आज खरं तर पहिल्या षटकामध्ये आशिष मोहिलेनं एक यश आपल्या संघासाठी मिळवून दिलेलं आहे. आणि तनुज पवळेसारखा खूप चांगला फलंदाज मावळ क्रिकेटसाठी या खेळाडूनं निश्चित मोठं योगदान दिलेलं आहे. मुळशी क्रिकेटसाठी तनुज पवळे बाद झाला, मोठा धक्का असेल देवा मुळशी संघाला. देवा मुळशी संघामध्ये तुम्ही बघताय सागर थरकुडे, तनुज पवळे, सागर आंग्रे, प्रमोद कुदळे संघनायक, प्रवीण साठे, हरी जाधव, हरी पडाळे, किरण लायगुडे, राजू पवार, राजकुमार, कृष्णा कालेकर, सुमित बोडके, किरण जाधव, गणेश साळवी. गणेश साळवी कोच आहेत, या संघाचे मार्गदर्शक आहेत. आणि आपण पाहिलेलं आहे प्रतीक पुणे सारख्या संघामधून देखील गणेश साळवींनी दिलेलं योगदान, त्यांची फलंदाजी पाहण्यासाठी प्रेक्षकांनी केलेली गर्दी. अनेक मैदान आम्ही अशी बघितलेली आहे की षटकार आणि चौकार सहज आणि लिलया खेळणारे खेळाडू गणेश साळवी आज प्रशिक्षक आहेत देवा 11 मुळशी संघाचे. मोहिलेच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातो. चेंडू एक धावे वाहणा, 2 धावा इथे मिळणार आहेत. बघतोय कारण हिरवे हिरवे गार गालीचे हरित मुले क्रिकेट खेळत आहेत. क्रिकेटच्या टेनिस क्रिकेटरला कधी ग्रास ग्राउंड मिळेल असं काही वर्षांपूर्वी आपण म्हटलो असतो तर निश्चित प्रकारे कुणी तुम्हाला वेड्यात काढलं असतं किंवा तुमचे उपहास केला असता, तुमच्यावरती कुणी हसले असतं. परंतु आज ते दिवस इथे बघायला मिळत आहेत. चेंडू सीमारेषा पलीकडे फुलटॉस वरती चढवला, एक ताकदवान प्रहार, षटकार. सागर आंग्रे हा फलंदाज खास त्याच्या आक्रमकतेसाठी ओळखला जातो. फुलटॉस चेंडू त्याने बघितला आणि फुलटॉस चेंडू बघितल्यानंतर तो ज्या पद्धतीने चेंडूवरती तुटून पडला, आडव्या बॅटनं फटका, स्क्वेअर लेगला एक दिमागदार षटकार सागर आंग्रेच्या बॅटमधून आपण बघितला. धावफलकावरती 11 धावा, षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना गोलंदाजी मार्कवरती आशिष तयार असेल. एक गडी बाद 11 देवा 11 मुळशी. आखूड टप्प्याचा चेंडू आकाशामध्ये आणि इथे पाहायचंय गाडी सुसाट सुटली होती, ऍक्सिडेंट निश्चित होता. फलंदाज बाद सागर आंग्रे, दुसरा धक्का देवा मुळशी संघाला. कारण हा खेळ मुळात खूप आक्रमक खेळ आहे. आपण बघतोय 8 षटकांमध्ये तुमची फलंदाजी शेवटपर्यंत टिकून ठेवणं हे सुद्धा मोठं आव्हान असतं. कारण टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाडूंना आपण पाहतो अलीकडं 3 ओव्हर, 4 ओव्हर, 5 ओव्हर्स खेळायची सवय आहे. 6 षटकांचे सामने फार क्वचित प्रसंगी खेळायला मिळतात. एखाद्या वेळेस फायनल किंवा सेमीफायनल 6 षटकांचे होते आणि 8 षटकं 10 षटकं म्हटलं की खूप दुरापास्त आहे. या स्पर्धेमध्ये आयोजकांना आम्ही धन्यवाद देऊ. खास करून मोठे सामने आयोजित करण्यापाठीमागं त्यांचा जो मानस आहे तो अत्यंत कौतुकास्पद आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा 8 षटकं टाकण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे 45 मिनिटांचा. खरं तर आपण क्रिकेटच्या नियमानुसार बघितलं तर 40 मिनिटामध्येच 8 षटकं टाकली पाहिजेत, परंतु इथे तुम्हाला 45 मिनिटांचा अवधी आहे. त्यामुळं जर तुम्ही त्याच्यामध्ये काही उशीर केलास, 45 पेक्षा जास्त मिनिट लागले एक इनिंग संपवण्यासाठी, तर कदाचित तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागू शकतं. अतिशय दमदार आयोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून बघतो आहोत.
दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. निहाल तुस्माड हा खेळाडू मैदानामध्ये गोलंदाजीसाठी येतोय. देहू रोडचा खेळाडू निहाल. देहू रोड प्रीमियर लीगचं फाइंड आहे. आनंद चव्हाणने या हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम केलेलं आहे आणि तोच हिरा आनंद चव्हाणसाठी आता मोठमोठे सामने त्याला जिंकून देतोय. डाव्या हाताने उजव्या हाताने राऊंड द ओव्हर द विकेट टाकलेला चेंडू होता. उजव्याच्या बराचसा बाहेर जाईल. वाईड चेंडूचा इशारा. एका अतिरिक्त धावेबरोबर धावफलकावरती 12 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण बघतोय पहिला सामना. आजच्या दिवसभरातला पहिला सामना आहे मावळ तालुका विरुद्ध मुळशी तालुका आणि प्रत्येक तालुक्यातला केवळ एकच संघ या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट होणार आहे आणि विशेष म्हणजे सगळ्या तालुक्यांमधून संघांनी या ठिकाणी प्रवेश नोंदवलेले आहेत. त्यामुळे खूप चांगले क्रिकेटर, चांगले खेळाडू, तालुक्यातली गुणवत्ता, ग्रामीण भागातील गुणवत्ता या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळेल. वा, हा खूप टप्प्याचा चेंडू, तेज तर्राट बाउन्सर होता हा. पुन्हा निर्धाव. निहाल तुस्मडची ही ओळख आहे. भन्नाट वेगानं तो चेंडू टाकतो. त्याच्याकडे वेग चांगला आहे, त्याच्याकडे स्विंग आहे, त्याचा रिदम चांगला आहे, त्याची डिलिव्हरी पोझिशन चांगली आहे, त्याचा स्टान्स चांगला आहे आणि वेगवान गोलंदाजासाठी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. मी तर म्हणतो की ही अमृताची 5 बोट आहे गोलंदाजासाठी आणि ती ज्यावेळेस जमून येतात ना सगळी पाचही पण, त्यावेळेस तो घास पंच पकवाडण्याचा होतो. वाह, पुन्हा एकदा गुडलेन स्पॉट. यावेळेस चेंडू थोडासा आतमध्ये आला आणि खूप चांगला चेंडू. बॅट आणि पॅडमध्ये कुठेही संपर्क नाही आनंद चव्हाणच्या. मला वाटतं दत्ता पवार एष्ट्यांच्या पाठीमागे काम करताना तुम्हाला दिसेल. पहिल्या षटकामध्ये आनंद चव्हाण एष्टे रक्षणाचं काम करत होता. दुसऱ्या षटकामध्ये दत्ता पवार आहे. या पाठीमागे कदाचित प्रत्येक चेंडू नंतर षटकानंतर एंड बदलतोय आणि त्यामुळे यष्टीरक्षकाला सुद्धा फारसं इकडे तिकडे करावं लागू नये म्हणून पहिल्यांदाच 2 यष्टीरक्षकांची योजना आनंद चव्हाण इथे अंमलात आणतोय. चांगली योजना आहे. वाह, पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. बॅटनं चेंडूला वारा घातला जातोय की बॅट चेंडूला फसवतोय. काहीतरी घडतंय मैदानामध्ये, धावा मात्र मिळत नाही. धावफलकावरती तुम्ही बघाल फक्त 12 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक एव्हाना सुरू आहे. फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवरती सागर. सागर थरकुडे, माफ करा, बाद झाला होता. सागर आंग्रे मैदानामध्ये फलंदाजीला स्ट्राईक एंडवरती असेल. कृष्णा कालेकर नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. तनुज पवळे, सागर थरकुडे हे 2 फलंदाज इथे बाद झालेले आहेत, गमावलेले आहेत देवा 11 मुळशी संघानं. आणि फलंदाजीसाठी सागर आंग्रे आणि कृष्णा कालेकर हे 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. पुन्हा एकदा यावेळेस हलक्या हाताने केवळ चेंडूला स्टेअर केला, पुश केला डीप कव्हर पॉईंटवरती जयप्रकाश राऊत. चेंडू आडवेल, फेक करतोय, 1 धाव केवळ मिळते आणि षटक देखील इथे संपेल. 2 षटकांचा खेळ संपला. 13 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मला वाटतं या षटकामध्ये आल्यात केवळ 2 धावा. निहाल तुस्माड काय भन्नाट गोलंदाजी केली. हाँ बिल्कुल, बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हुए एक बार पे टिप्पा अच्छा था, गति तो इनके पास है, रिलीज अच्छा कर रहे थे और गेंद को ज़्यादा मिडल और लेग स्टंप पर नहीं रखा, ऑफ स्टंप के बाहर रखा. सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा और मिट्टी की विकेट पर गेंदबाज को मदद मिलती है. हम एक बार पे देखते हैं वो टर्न करने वाले गेंदबाज हैं उनको मदद मिलती है. लेकिन ये सुबह का सत्र है, जैसे कि पहला सत्र चल रहा है और इस विकेट पर तेज तर्रार गेंदबाजी हो सकती है, ये एक बार फिर गेंदबाज ने बताया. ये ओवर पूरी तरह से गेंदबाज की तरफ रहा, शानदार. एक बार फिर इससे हौसला गेंदबाजों का बनेगा क्योंकि हर बार हमने देखा है कि बल्लेबाज के फेवर में विकेट होती है, सीमेंट विकेट होती है, बल्लेबाज दे देना तो बल्लेबाजी करते हैं. लेकिन इस मैच में शानदार गेंदबाजी तुषार की तरफ से. खरं तर टर्फ विकेटवरती खेळण्याचा अनुभव टेनिस बॉल क्रिकेटरला फार कमी आहे आणि त्यामुळे इथं काय केलं पाहिजे या विकेट बघितल्यानंतर सुद्धा एक अंदाज येतो आणि आपण पाहतो की विकेट ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. काल सुद्धा आपण चेन्नईला बघितलं होतं की विकेटविषयी बरेचसे आरोप प्रत्यारोप आले. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी टीका पण केली विकेटवरती. अशी विकेट योग्य नाही खेळायला. अनेक माजी खेळाडूंनी इंग्लंडच्या त्यांनी खूप टीका केली आणि अश्विनने तिथं अर्धशतक फटकावल्यानंतर त्याच्या पत्नीनं सुद्धा एक पोस्ट केली. खरं तर ती सुद्धा अत्यंत महत्त्वाची होती की ट्रोलर्सला माझा नवरा उत्तर देतोय. चला मैदानामध्ये इथं पाहतोय आपण विकेटची चर्चा करत होतो. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 11, दुसऱ्या षटकामध्ये केवळ 2 धावा. निहाल तुस्माडची अतिशय अप्रतिम गोलंदाजी इथं बघितली आणि मॅच सुरू होण्याच्या अगोदर आपण प्रश्न विचारला होता आनंद चव्हाणला की काय घडेल, तुझा योजना काय असतील किंवा तुझं प्लॅनिंग काय. तो सांगितलं की ही टर्फ विकेट आहे, ग्राउंड विकेटवरती थोडंसं गवत आहे, मी वेगवान गोलंदाजांना घेऊन या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये खेळणार आहे आणि मला वाटतं त्याचा निर्णय इथे चांगला यशस्वी ठरलेला आहे.
एक फुलटॉस वगळला तर कुठलाही खराब चेंडू गोलंदाजाने टाकला नाही आणि पूर्णपणे फलंदाजांवरती वर्चस्व मिळवणारी गोलंदाजी आज आनंद चव्हाणच्या टीमकडून इथे बघायला मिळते. 18 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना आपण बघत आहोत. स्ट्राईक एंडवरती फलंदाजी करणारा इथे कृष्णा कालेकर आणि नॉन स्ट्राईक एंडवरती सागर आंग्रे हे दोघे सध्या शांत आहे, परंतु तो शांत असा समुद्र आहे. वाईट चेंडू एक अतिरिक्त धावफलकावरती पुढे 16 वरून 17 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ते शांत आहे, समुद्र शांत असतो परंतु तो नेहमी शांत राहत नाही. तो पुन्हा एकदा कधीतरी उसळी घेतो, भरती येते, पुन्हा समुद्रामध्ये लाटा येतात, समुद्र रौद्रावतार धारण करू शकतो. आणि इथे सागर आंग्रे किंवा कृष्णा कालेकरकडून तीच अपेक्षा आहे की कधी हा समुद्राला भरती येईल, कधी हा समुद्र उसळेल. प्रेक्षकांना देखील आतुरता आहे, कारण क्रिकेटमध्ये शांततेला क्षणभंगुरतेचा शाप आहे. ती शांतता क्षणभंगूर राहते, पुन्हा एकदा अशांत वातावरण होतं. इथे आशिष मोहिले लागोपाठच्या दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजांना जेरी सांगताना आपण बघतोय. उजव्या हातानं ओव्हर द विकेट, पुन्हा आखूट टप्प्याचा चेंडू. मोमेंट चांगली मिळते, कारण टप्पा पडल्यानंतर जरी आपल्याला इथं विश्लेषण करता येत नसेल तर फलंदाजाच्या हावभावावरून आपल्या लक्षात येते की चेंडू बाहेरच्या दिशेला जातोय. आणि आनंद चव्हाणनं हे चांगलं योजना इथे ठेवलेली आहे की चेंडू सातत्याने त्याने बाहेर ठेवलेले आहेत. तीनही गोलंदाजांनी तीनही षटकामध्ये आपण पाहिले की चेंडूचा टप्पा उजव्या बराचसा बाहेर ठेवलेला आहे. बिल्कुल, और उछाल अतिरिक्त बिंद रहा है, इससे एक बार फिर वो परेशानी, गति और उछाल से परेशानी है बल्लेबाजों के लिए. आणि टर्फ विकेट म्हटल्यानंतर बाउन्स मिळतोच, तो जर अतिरिक्त असेल तर तिथे फलंदाजांच्या पुढे दिवसा तारे चमकू शकतात. आणि तेच चित्र आम्ही सकाळपासून 3 षटकांमध्ये बघितलेलं आहे. आशिष मोहिलेचं हे षटक सुद्धा अत्यंत यशस्वी ठरलेलं षटक आहे. केवळ या षटकामध्ये 5 धावा मिळाल्या, 3 षटकांचा खेळ संपला, 18 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. और मेरे हिसाब से सर, जो पहले 3 ओवर की कहानी देखें तो पहले ओवर में रन बने तो 2 ओवर में रन नहीं बने. बहुत अच्छी गेंदबाजी की गेंदबाजों ने. और रणनीति साहब, आनंद ने कहा था कि हम तेज गेंदबाजों के साथ मैदान के अंदर उतरेंगे, और विकेट के ऊपर जो अतिरिक्त उछाल है वो परेशान कर रहा है. अगर यहाँ से और स्विंग होगी गेंद तो और परेशानी हो सकती है. अब बल्लेबाजों को एक कदम आगे सोचने की ज़रूरत है. मिट्टी की विकेट अलग होती है, इस विकेट पर खेलने के लिए एक बार फिर वो समस्या आ रही है, तो थोड़ा एक बार फिर चर्चा करनी चाहिए, मंत्रणा करने की ज़रूरत है. क्या प्लान नंबर 1 काम नहीं कर रहा है तो प्लान नंबर B की तरफ, बल्लेबाजों की तरफ जाना चाहिए. लेकिन फील्डिंग करने वाली टीम, आनंद चव्हाण की टीम की बात करें तो इनका प्लान नंबर A काम कर रहा है. आपटबार खेळणं तसं अवघड आहे, परंतु टर्फ विकेटमध्ये आम्ही बघत असतो की नेहमीच बाउन्सरला ही खेळपट्टी चांगली मदत करत असते. आणि आनंद चव्हाणच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती द्यायला आवडेल की आपल्याकडं टर्फ विकेटची जी ग्राउंड आहेत पुणे जिल्ह्यामध्ये, विशेष करून टेनिस बॉलसाठी अवेलेबल होतं, त्यामध्ये एकमेव ग्राउंड आहे ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम बारामती. तर या मैदानामध्ये सातत्यानं आनंद चव्हाणची टीम खेळते तालुका वाईज टुर्नामेंटमध्ये. वाईट चेंडू पुन्हा एकदा. मला वाटतंय या स्पर्धेमध्ये आम्ही 4थी षटक सुरुवात होताना बघतोय, 4ही षटकाची सुरुवात वाईडनं झालेली आहे. प्रत्येक षटकातला पहिला चेंडू, मग आशिष मोहिलेने 2 षटके टाकली, सुरुवात करताना वाईट टाकलेत, तर निहाल तुस्मडनं देखील दुसरं षटक टाकतोय. दुसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा त्याने वाईडने केलेली आहे. अतिरिक्त धावा बघितल्या तर त्याची संख्या देखील मोठी आहे, 19 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये देवा 11 मुळशी संघाच्या. चेंडू येऊ दिला, थोडासा फुलर लेनचा चेंडू होता, डावापाय पुढे टाकत चेंडूला ड्राईव्ह केला अलॉंग दी कार्पेट, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे आनंद चव्हाण अडवेल. 1 धाव इथे मिळेल आणि धावफलकावरती 20 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू असताना 2 फलंदाज पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद झाले होते, त्यानंतर कुठलीही पडझड या दोन्ही फलंदाजांनी होऊ दिली नाही. सागर आंग्रे आणि कृष्णा कालेकर दोघेही चांगली फलंदाजी करतायत. स्ट्राईक एंडवरती तुम्ही सागर आंग्रेला बघाल, सामना करेल तो निहाल तुस्माडचा. पुन्हा एकदा बाउन्सर होता हा चेंडू, चेंडूवरती बॅट आणण्याचा प्रयत्न, तिथे अमोल जाधवनं टिपला सुरेख झेल, 3रा फलंदाज बाद. और विकेट गिरने का चषक सिलसिला जारी है. भिडतय र बेधडक, स्वराज्य चषक भिडतय र बेधडक. अरे घे कॅच, स्वराज्य चषक लई जब्बर, अख्ख्या महाराष्ट्रात 1 नंबर. HK फायटर्स आणि SJ टायगर्स दोन्ही संघांच्या संघटनेकडून विनंती आहे, आपण आमच्या समालोचन कक्षाकडे यायचे.
ऑफिशियल कॉल आपल्याला दिला गेला आहे SK फायटर्स आणि टायगर्स शेष पुणे जिल्हा आणि आंबेगाव तालुका दोन्ही तालुक्याचे जे संघ आहेत ते आमच्या समालोचन कक्षामध्ये येतील. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे आणि धावफलकावरती आहेत 20 धावा. निहाल यावेळेस टप्पा पुढे ठेवतोय. त्याचा एक फायदा निश्चित होतोय की मोठ्या फटक्यांपासून फलंदाज अजूनही दूर आहेत. ओहो, चेंडू यष्ट्यांवरती आदळला आहे की नाही पंचांनी अत्यंत बारकाईने बघितलंय. संजय भालेराव सर तिथे काम करतायत. अजय आवळे सर, संजय भालेराव सर या दोन्ही पंचांनी पुणे जिल्ह्यातला क्रिकेटला एक नवा आयाम दिलेला आहे आणि म्हणून त्यांचं योगदान आहे. ॲज अ क्रिकेटर म्हणून ते निश्चित मोठे आहेत, लिजंड स्टार आहेत. एकेकाळी पुण्याचं क्रिकेट या 2 खेळाडूंभोवती फिरायचं आणि आज अंपायरिंगच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा पुण्यातल्या क्रिकेटची सफाई केलेली आहे. विशेष करून फेकी गोलंदाजांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणारे अंपायर आहेत आणि खूप चांगली अंपायरिंग आपल्याला नेहमीच मैदानामध्ये बघायला मिळते. यावेळेस निहालचा चेंडू पाहायचे, दत्ता पवार ईशानच्या पाठीमागे अडू शकत नाही. 1 धाव इथे पूर्ण होणार आहे विलक्षण वेगाने. एका धावेने धावफलक पुढे पोहोचेल तो 23 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये देवा 11 मुळशी संघ. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू असताना खरं तर टर्फ विकेटवरती गोलंदाजी करण्याचा खूप चांगला अनुभव आहे निहाल सिंगला. खरं तर त्यांच्या जवळपास घरच्या मैदानावरती म्हटलं तरी चालेल, कारण निहाल नेहमीच या मैदानामध्ये खेळलेला आहे. त्यामुळं जयप्रकाश राऊत हे चांगले गोलंदाज या मैदानावरती तयार झालेले गोलंदाज आहे. त्यामुळं त्याचा फायदा, एक अधिकचे ॲडव्हान्टेज निश्चित मावळ संघाला मिळू शकतं या 2 गोलंदाजांकडून. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा आकाशामध्ये, निहाल चेंडू खाली पोहोचेल मात्र त्याने प्रयत्न सोडून दिले. क्षेत्ररक्षक कव्हरचा चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती तिथे सागर प्रवीण साठेकडं आणि 2 धावांबरोबर धावफलकावरती 25 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक मैदानामध्ये सुरू आहे. धावफलक कासवाच्या गतीने पुढे जातोय, कारण टर्फ विकेट जरी म्हटलं तरी फलंदाजांना इथे सुद्धा या विकेटवरती खूप चांगली संधी असते आणि फलंदाजीसाठी हे विकेट देखील चांगलं पोषक आहे. काल दिवसभरामध्ये रात्रीमध्ये आम्ही बघितलेलं आहे. त्यामुळं या मैदानामध्ये स्कोअर 8 षटकांच्या लढतीमध्ये 80-90 धावा हातात असणं महत्त्वाचं आहे. तिथे जेमतेम 6 धावांची सरासरी आतापर्यंत आपण बघतोय. निहाल आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा अमोल जाधव, टॅकन, व्हेरी गुड कॅच, व्हेरी ब्युटिफुल कॅच. 4था धक्का इथे बसेल. निहाल तुसबड दुसरं यश मिळवतोय. ठिकाणी आपण बघतोय 4 षटकांचा खेळ संपला. 4 गडी बाद 25 धावा देवा 11 मुळशी संघ. आनंद चौहानने ज्या प्रकारे आज गोलंदाजांचं वापर केलेला आहे त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कारण पहिल्या षटकामध्ये आशिष मोहिले, दुसऱ्या षटकामध्ये आणला निहाल तुसमड आणि दोघांचा स्पेल संपवला. परंतु काय भन्नाट स्पेल संपवला तुम्ही बघाल. 2 षटकांमध्ये 2 गडी बाद केले होते ते आशिष मोहिलेनं, परत 2 गडी बाद केले ते निहाल तुसबाडनं. दोघांनी यश मिळवलं आणि पुढची 4 षटकं मला माहिती आहे की मावळ संघाचे अत्यंत घातक गोलंदाज पुन्हा एकदा तुम्हाला बघायला मिळतील. त्यांचं कशा प्रकारे वापर करेल आनंद चव्हाण हे देखील आपण बघणार आहोत पुढच्या 4 षटकांमध्ये. आत्तापर्यंतच्या 4 षटकांच्या खेळामध्ये मला वाटतं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे उपसरपंच दिनेशदादा बोडके स्पोर्ट्स मावळ संघानं. पुढच्या 4 षटकामध्ये प्रतिहल्ला करण्यासाठी तयार असेल मुळशीचा संघ, कारण तो संघ काही बर्फाचा गोळा नाही, लेचापेचा संघ नाही, ते सुद्धा कणखर आहेत आणि निश्चित जोरदार लढत देतील या सामन्यामध्ये. आपण बघूयात पुढची 4 षटकं काय घेऊन येतील आपल्यासाठी, कुठलं ताट आपल्यासमोर वाढलेलं आहे हे निश्चित आपण बघणार आहोत. आणि मात्र ज्यांच्या सुमधूर वाढीतून आपण ही 4 षटकं ऐकणार आहोत, विरार मुंबईवरून आपल्या मैदानामध्ये पुण्यामध्ये दाखल झालेले समालोचक आणि निश्चित ते मला म्हणतात की मी त्यांचा मार्गदर्शक आहे. मला वाटतंय माझा अनुभव 15 वर्षाचा आहे, त्यांचा अनुभव 35 वर्षांचा आहे. तर खूप मोठा अनुभव प्रशांत आदवडे यांच्याकडे आहे. त्यांची मूर्ती छोटी आहे परंतु काम क्रिकेटमध्ये खूप मोठं आहे. त्या खूप मोठं आहे क्रिकेटसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे आणि त्याचमुळं दर्जेदार समालोचनातून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करत असतात. मी विनंती करतो या प्रशांत आदवडे सर, आपलं स्वागत आहे. शुक्रिया नरेश ढोबे सर. सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. जिस तरह से पहले 4 ओवर का सत्र कर दे के तो उस सत्र की बात करें
तो नरेश सर ऐसा लगा कि 4 ओवर में लेदर बॉल की गेंदबाजी हो रही है, उसी अंदाज से एक बार टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद, उड़ा लेते हुए गेंदें हमने देखी है। दूसरी तरफ से अगर देखें तो एक बार फिर वो गति भी ज़्यादा थी। तो इस विकेट पर गेंदबाज ने बहुत अच्छी गेंदबाजी और प्रशंसा करनी चाहिए आनंद चौहान की। सही सोच के साथ अभ्यास करके इन्होंने गेंदबाजों का इस्तेमाल किया और बढ़िया तरीके से गेंदबाजों ने इसका फ़ायदा उठाया। अब पहला सत्र पूरी तरह से गेंदबाजों के नाम पर रहा है। उप सरपंच दिनेश बोड़के, तुषार बाबू झिंडी टीम की बात करें तो इन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया। देवा 11 के लिए यहाँ से आने वाले 4 ओवर में कम से कम वो 30-35 रन बनाने होंगे, क्योंकि इस विकेट पर 50 रन बनाना भी इतना आसान नहीं है। बातें तो 70-80 की हो रही है, लेकिन कल की बात कर रहा हूँ, कल अगर एक ही दिन एक ही मैच में 100 से ज़्यादा रन बने, बाकी अगर देखिए जब 50 या 60 रनों का पीछा करने के लिए जब मैदान के अंदर बल्लेबाज आए तो रन बनाना इतना आसान नहीं है। तो विकेट के बारे में थोड़ा अभ्यास होना बहुत ज़रूरी है। हर बार हम सीमेंट विकेट पर खेलते हैं, अलग मिट्टी के विकेट होती है, लेकिन ये विकेट जिसमें कि मेहनत क्यूरेटर ने भी की है। तो चले मैच की तरफ पूर्ण करते हैं। और इससे पहले कि मैं एक बार फिर आगे बढ़ूँ, मैं एक बार फिर नरेश ढोमे सर आपका आभार प्रकट करना चाहता हूँ। चैंपियन ट्रॉफी में हमने एक साझेदारी बनाई थी, इस बार टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते हुए नरेश ढोमे जिन्होंने चैंपियन ट्रॉफी में मैच का आंखों देखा हाल बनाया था, वहाँ हमने एक साझेदारी बनाई थी। यहाँ भी साझेदारी बनाने की कोशिश करेंगे। दूसरी बात, बल्लेबाजों के लिए भी साझेदारी बनाने की ज़रूरत है। 4 विकेट आपने खोए हैं, 25-4 विकेट के नुकसान पर देवा 11 पहले बल्लेबाजी करते हुए फील्डिंग की तरफ जाएंगे। इस वक्त एक गली की तरफ खिलाड़ी है, एक खिलाड़ी पॉइंट की तरफ है, एक फ्लाइंग स्लिप, एक बैकवर्ड पॉइंट, एक कवर पॉइंट है और एक एक्स्ट्रा कवर। मिड ऑफ का खिलाड़ी दायरे के अंदर। ओहो क्या करे, इस बार टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद खेलना तो चाहते थे, लेकिन गेंद बल्ले के ऊपर नहीं आ रही है। जयेश बहुत ही महत्वपूर्ण ओवर डालते हुए मैदान के अंदर बल्लेबाजों की बात करें तो दोनों बल्लेबाजों के बाद काबिलियत है, बहुत अच्छी और शानदार पारी वो खेल सकते हैं, लेकिन जिस गति के साथ गेंदें आ रही है वहाँ थोड़ी परेशानी है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार जयप्रकाश राउत। ओह एक बार अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ी हरकत करते हुए टप्पा खाने के बाद स्विंग हो रही गेंद। इस विकेट से गेंदबाजों को मदद मिल रही है। तो आप सोच रहे 80 के बारे में, 70 के बारे में, मेरे हिसाब से आप 50 के बारे में भी सोचेंगे तो अच्छी बात है, लेकिन स्ट्राइक रोटेट करना बहुत ज़रूरी है। अगर स्ट्राइक रोटेट नहीं करेंगे तो रन नहीं बनेंगे। तो गेंद और बल्ले के बीच जो पवित्र रिश्ता बनना चाहिए वो नहीं बन पा रहा है। सदी भी गेंदबाजी गेंदबाजों की तरफ से ये बेहतर है, आपको स्ट्राइक रोटेट करना होगा। थोड़ा बैकफुट पर चले गए, टप्पा खाने के बाद उछालता, गति ज़्यादा नहीं थी, इस गेंद को भाप लिया था, इंतज़ार किया और पॉइंट की तरफ जेंटल पुश किया था, ज़्यादा ताकतवर शॉट नहीं था। सिंगल के साथ स्कोर जहाँ पहुँचा है 27, अब स्कोर को मिलाकर 26 रन 4 विकेट के नुकसान पर। इस ओवर में भी देखिए तो बहुत ही बेहतरीन और शानदार गेंदबाजी गेंदबाजों द्वारा। लंबे रनअप के साथ दूर वाली एंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार जयप्रकाश राउत। बड़ा शॉट आड़े बल्ले से खेलना चाहते थे, गेंद बल्ले पर नहीं आई है, शरीर को लगी है और 1 रन मुकम्मल किया। थ्रो अच्छा नहीं है, इसका फायदा उठाते हुए दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। संजय भालेराव इस बार लेग बाइक का इशारा करते हुए 2 रनों के साथ रन संख्या 28, 4 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर है। देवा 11 मुंशी तालुका की टीम मैदान के अंदर बल्लेबाजी कर रही है। प्रमोद बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी है, इनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी। जयप्रकाश की अगली गेंद ऑन साइड पर एक पुल का शॉट खेलना चाहते थे बल्लेबाज के लिए, एक बार फिर यह अच्छा शॉट नहीं है, नो मैच लाइन में गेंद गिरती हुई 2 रन लेने का मौका मिलेगा। इतना अतिरिक्त उछाल है, आप बैकलिक का इस्तेमाल करने की जब कोशिश करते हैं तो बहुत ऊपर आती है गेंद। अब ये गेंद स्टिकर की तरफ लगी है, इसलिए वो पुल का शॉट अच्छी तरह से नहीं खेल पाए। ओवर की बात करें तो बहुत ही शानदार तरीके से ओवर समाप्त होता हुआ 5 ओवर रन संख्या 30 रन 4 विकेट के नुकसान पर। HK फाइटर्स एसजे टायगर्स के कप्तान के लिए आखरी कॉल आहे, हमारे कॉम्पॉस की तरफ आइए, आपल्याला विनंती आहे आपण आमच्या समर्थन कक्षाकडे या। निश्चित एक छोटासा ब्रेक आपण घेतोय, ब्रेक नंतर परत येणार डीजे आपण आमच्याबरोबर जॉईन होत आहेत आणि नरेश ढोमे सरांचा आवाज देखील ऐकणार ज्या पद्धतीनं 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे। 5 षटकांच्या समाप्तीनंतर 30-4 गड्यांच्या मोबदल्यात निश्चित आपण बघतोय प्रशांत सर, तुम्ही बघा 5 षटकामध्ये 30 धावा जयप्रकाश राऊतनं पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी सुरू केली आणि आखूड टप्प्याचे चेंडू टाकत फलंदाजांना जेरीस आणलेला आहे। त्यामुळे या विकेटवरती फलंदाजी करणं हे 27चा पाडा पाठ म्हणणे इतकं अवघड आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर फलंदाजांना भाजून काढणारे गोलंदाज इथे आहे। मला वाटतंय पुढे मजा येणार आहे। अजून पुढचे इनिंग ज्यावेळेस मावळ
फलंदाजीला येईल त्यावेळेस मुळशीकर सुद्धा तुम्हाला सहज असं सोडणार नाहीत. बिल्कुल रणनीति देखेंगे. रणनीति क्या होगी? जैसे कि आनंद चौहान की रणनीति तेज गेंदबाजों को खिलाना. बढ़िया गेंद टप्पा करने के बाद एक बार फिर अंदर की तरफ आते हुए गेंद को ऑनसर की तरफ खेलना चाहते थे, बल्ले के ऊपर नहीं आई है. संजय भालेराव फिलहाल लेग बाई का इशारा कर रहे हैं. रन बल्ले के साथ नहीं आ रहे. बहुत सारे खिलाड़ियों को, बल्लेबाजों को जो खेलने की आदत है बैकफुट पर, वो परेशानी हो रही है, गेंद की तरफ नहीं आ रहे हैं. 31 4 विकेट के नुकसान पर इस ओवर की बात करें तो ये छठा ओवर प्रगति पर है. नीलेश गेंदबाजी कर रहे हैं. इस बार सुंदर तरीके से ऑनसर की तरफ गेंद को खेलते हुए, गेंद तेजी के साथ ट्रैवल होती हुई लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है. जब तक इस गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए. ये सेंसिबल है, आगे वाले को आगे खेले, पीछे वाले को पीछे खेले, तब जाकर रन बनेंगे. 33 4 विकेट के नुकसान पर छठा ओवर प्रगति पर है. स्ट्राइकर इन पर बल्लेबाजी करने वाले बल्लेबाज की बात करें, प्रमोद कुडले ऑन स्ट्राइक. ऑन साइड पर बढ़िया तरीके से खेलते हुए गेंद बॉडी की तरफ जाते हुए 4 रनों के लिए जाएगी. यानी देखने वाली बात है, अंपायर की तरफ से 4 रनों का एक बार इशारा होता हुआ. मच नीडेड बाउंड्री. खूबसूरत स्ट्रोक, वेलकम बाउंड्री फॉर द बैट्समैन. और प्रमोद खुद कप्तान है, कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. छठे ओवर में थोड़ा सा प्रेशर रिलीज होता बा. इससे पहले दमकम वाली तिखी गेंदबाजी गेंदबाजों की तरफ से, और बहुत देर के बाद ये चौका आया है. 37 4 विकेट के नुकसान पर नीलेश गेंदबाजी कर रहे हैं. बहुत ही महत्वपूर्ण ओवर डालते हुए दूर वाले इनसे गेंदबाजी कर रहे हैं. ये थोड़ी गेंद मिडल और लेग स्टंप पर थी, इसका भरपूर फायदा बल्लेबाज ने उठाया. उप सरपंच दिनेश बोड़के, तुषार बाबू झेंडे स्पोर्ट के बीच एक बार फिर वो टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद को घूमकर ऑनसर की तरफ खेलना चाहते थे. वाइट बॉल का इशारा होता बा. रन मिलेंगे, खराब गेंदें भी आएगी, लेकिन जब खराब गेंदें आएगी, कमजोर गेंदें आएगी, उसके ऊपर प्रहार करने की जरूरत, तब तक स्कोरबोर्ड को चलाने की जरूरत है. सुंदर गेंदबाजी. छठा ओवर प्रगति पर है. रन संख्या 38 4 विकेट के नुकसान पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. खड़े खड़े खेलते हुए गेंद को ऑनसाइड की तरफ मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है. जब तक इस गेंद को फील्ड करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. खराब थ्रो, इसका फायदा उठाते दूसरे रन के लिए जा रहे हैं. दूसरा रन भी मुकम्मल होता हुआ. बल्लेबाज स्ट्रगल करते हुए हाँ हाँ नाना मैं तू सब कुछ चला इस ओवर में, इस गेंद के ऊपर. रन संख्या 40 रन 4 विकेट के नुकसान पर छठा ओवर प्रगति पर. देवा 11 की टीम बल्लेबाजी कर. HK फाइटर्स एसजे टायगर्स आपके लिए आखरी कॉल है. प्लीज हमारे कॉम्पोज की तरफ आइए. आपल्याला शेवटचा कॉल आहे, आपण समर्थन कक्षामध्ये या. बाहरी किनारा और सुंदर कैच आनंद चौहान ने लिया. और अब जाकर 5वें विकेट का पतन होता बा. विकेट बहुत ही महत्वपूर्ण, और जब सेट हो रहे थे उसी वक्त विकेट गिरा. आई और अब बल्लेबाज के पास कोई चारा नहीं था. ये शॉट थे, खेलने वाले थे, लेकिन इस बार उछाल से फंस गए और कप्तान ने कप्तान का कैच लिया. प्रमोद का कैच आनंद ने लिया. 40 5 विकेट के नुकसान पर छठा ओवर प्रगति पर है. HK फाइटर्स एसजे टाइगर्स के कप्तान को मैं एक बार फिर दरख्वास्त करना चाहता हूं, प्लीज हमारे कॉम्पोज की तरफ आइए. ओह अनप्लेबल, जबरदस्त गेंदबाजी. सफल ओवर की समाप्ति. 6 ओवर के बाद रन संख्या 40 रन 5 विकेट के नुकसान पर. नए बल्लेबाज रामकृष्ण मैदान के अंदर आए. एक एंड पर बल्लेबाज की बात करें तो डटे हुए बल्लेबाज कृष्णा. 2 ओवर का खेल अभी भी बचा हुआ. कम से कम यहां से 20 रन 60 तक जाएंगे. झेंडे स्पोर्ट मावल और एक तरफ देवा 11 मुर्शी. ये जो टीम, दोनों टीमें खेल रही है और पहले बल्लेबाजी करते हुए 6 ओवर की कहानी समाप्त होते हुए आधी टीम पैवेल में लौट चुके हैं. 40 रन बने हुए हैं. गेंदबाजी में अब देखते हैं जयप्रकाश कंटिन्यू करते हुए.
7वां ओवर प्रगति पर है। 8 ओवर का मैच है। धीरे धीरे टेनिस क्रिकेट डॉट इन के माध्यम से बहुत सारे दर्शक हमारे साथ जुड़ गए हैं। आगे जा ये बेहतर है। इससे पहले किसी भी बल्लेबाज ने आगे जाने की कोशिश नहीं की थी और पॉइंट पर थोड़ी सी कमजोर कोशिश होती हुई 2 रन मुकम्मल किए। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए फंबल का फायदा उठाते दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए हैं। 42 विकेट के नुकसान पर दोनों बल्लेबाजों को एक बार फिर पारी को संभालना है। कृष्णा कालेकर और रामकृष्ण। जयप्रकाश बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी। हरी पाड़ा भी मैदान के अंदर है। हरी पडाले फील्डिंग देखिए। इस बार ऑफ साइड पर 5 खिलाड़ी तैनात हैं। बेहतर तरीके से ऑन साइड की तरफ गेंद को खेलते हुए लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है। 1 रन मिलेगा। सुंदर फील्डिंग, लाजवाब फील्डिंग। 1 रन का इजाफा। सिंगल बन रहे, बड़े शॉट नहीं आ रहे। टेनिस क्रिकेट में पारंपरिक तौर पर हमें देखा है दे दनादन बल्लेबाजी होते हैं, विस्फोटक अंदाज में, लेकिन इस मैच में ऐसा लगे लेदर बॉल का क्रिकेट हम देख रहे हैं। उसी अंदाज से क्रिकेट मैदान के अंदर चल रही है। सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा है 41 विकेट के नुकसान पर। अब एक बार फिर आगे बढ़ेंगे। ओ ये भी बाहरी किनारा। ओ इस बार बाहरी किनारा लगा था। विकेट के पीछे डाइव भी लगाई थी। 7वां ओवर प्रगति पर है। बहुत ही अहम मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। टप्पा खाने के बाद उछाल तो मिल रहा है, विकेट से मदद मिलती हुई, इसीलिए परेशान है बल्लेबाज। शानदार गेंदबाजी या जय प्रकाश रावत की तरफ से लाजवाब गेंदबाजी कर रहे हैं। रक्षात्मक स्ट्रोक। अब देखिए स्कोर बोर्ड को चलाने की कोशिश कर रहे हैं आराम से खेलते हुए। गेंद स्ट्रक कवर की तरफ दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है। जब तक इस गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। रन संख्या सिंगल के साथ 45 रन 5 विकेट के नुकसान पर। 7वां ओवर प्रगति पर है। नितेंद्र चिबड़े हमारे स्कोरर बहुत अच्छी जानकारी देते हुए। ओ एक बार फिर बड़ा शॉट खेलना चाहते थे, पुल करना चाहते थे, लेकिन वही कहानी। इस मैच में जो उछाल वो परेशान कर रहा है बल्लेबाजों को और इसके कारण देखिए दबाव बन रहा है। आधी टीम पेमेंट में लौट चुके हैं। 7वें ओवर में 45 विकेट के नुकसान पर कमाल की गेंदबाजी, बेमिसाल गेंदबाजी गेंदबाज द्वारा। बाहरी किनारा है और गेंद ट्रैवल हो जाएगी बाउंड्री के बाहर। मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड। टप्पा खाने के बाद उछाल था, अतिरिक्त उछाल से एक बार फिर गेंद जोरीदार थी ऑफ स्टंप के बाहर और टॉप ऑफ द बॉल जाके गेंद को खेल दिया थर्ड मैन बॉडी लाइन के बाहर 4 रनों के लिए। और अब जाकर 7 ओवर का खेल समाप्त होता हुआ आखिरी गेंद पर आया चौका। 49 रन 5 विकेट के नुकसान पर देवा 11 मुल्शी की टीम। 1 ओवर आना बाकी है। 6 गेंदों का खेल शेष, लेकिन दोनों के लिए होगा विशेष। टेनिस क्रिकेट डॉट इन के माध्यम से यह टूर्नामेंट आप बिल्कुल देख रहे हैं। जितने दर्शक हमारे साथ जुड़ चुके सभी का स्वागत है। और अब नरेश सर, यहाँ 7 ओवर का खेल समाप्त हुआ 49 विकेट के नुकसान पर। कप्तानों ने कहा था कि 80-90 के बारे में, लेकिन यहाँ रन बनाने के लिए जूझना पड़ रहा है। ये चौका बहुत जरूरी है जो कि आखिरी गेंद पर आया है। आणि निश्चित तो चौकार निश्चित चांगला होता, कारण स्कोअर आता थोडासा आपल्याला बाळसा आल्यासारखं दिसतोय। 49 धावा 5 षटकामध्ये, जो अत्यंत मागे होता स्कोअर, आणि आता स्कोअर निश्चित थोडासा बऱ्यापैकी दिसायला लागलेला आहे। म्हणजे आपण म्हणतो ना, उन्हाळ्यात उघडं बोडकं झालेलं झाड, त्याला आता पालवी फुटलेली आहे। शेवटचं षटक त्यांच्या हातामध्ये आहे। इथे जर अजून 10-12 धावा आल्या तर निश्चित चांगली फाईट मुळशी संघाकडून देखील आपल्याला इथे बघायला मिळेल। पाहिजे शेवटचं षटक नथू दाभाडेच्या हातामध्ये आहे आणि फलंदाज या षटकामध्ये काय कमाल करतायत या प्रशांत सर। बिल्कुल गेंदबाजी करने की गेंदबाज ज्ञान नथू दाभाड़े। कदमों का इस्तेमाल किया, हवा में खेलते हुए लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है। दैट शुड बी टेकन। और जयप्रकाश ने बहुत ही बेहतरीन कैच लिया। हम कह रहे थे कि यहाँ से एक बार फिर मोमेंटम बल्लेबाजों की तरफ जा रहा है, उसी वक्त ये विकेट मिला है। ये सब कुछ अच्छा था। एक बार फिर गेंद की तरफ आने की कोशिश की थी, जो पहले 4 ओवर में हमने नहीं देखी थी। इस बार बढ़िया तरीके से आगे आए, लेकिन गेंद के पिच तक नहीं पहुंचे। जब तक आप गेंद के पिच तक नहीं पहुंचेंगे तब तक वो बड़ा शॉट नहीं आएगा। दिल में फिर से उम्मीदें जगी हैं।
2 रन मुकम्मल किए और 2 रनों के साथ रन संख्या बढ़ती हुई। देखिए 6 गेंदें बची हुई, मतलब ये आखिरी ओवर है चल रहा है और यहाँ से जो आने वाली 4 गेंदें आप जितने रन बनाएंगे उतना फायदा होगा। और वो रन कैसे भी आए, एक बार बल्ले के साथ आए, लेग बाइज आए, दे ऑल काउंट होने वाले हैं। 51 6 विकेट के नुकसान पर जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाजों द्वारा हमने देखा है। ओ बड़ा शॉट खेलना चाहते थे, बल्ले को लगे, उसके बाद में एक बार फिर सर की तरफ आते हुए गेंद, 1 ही रन बलेगा। इस मैच में वो खूबसूरत बल्लेबाजी हम देखना चाहते तो वो नहीं हुई, इसीलिए कि गेंद बल्ले के ऊपर हावी है। विकेट मददगार गेंदबाजों के लिए पहले सत्र की अगर बात करें, पहली इनिंग में जबरदस्त तिखी गेंदबाजी, घातक गेंदबाजी गेंदबाजों ने की। रन संख्या 52 रन 6 विकेट के नुकसान पर 8वां ओवर प्रगति पर है, 3 गेंदों का खेल शेष। नथु ओहो, इस बार टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद को पॉइंट की तरफ खेलना चाहते थे, लेकिन अभी भी देखे गेंद और बल्ले के बीच वो पवित्र रिश्ता नहीं बन पा रहा है। वो गेंद और बल्ले के बीच संपर्क होना चाहिए, वो नहीं हो पा रहा है। मैग्निफिसेंट बॉलिंग, सुपर बॉलिंग, क्या गेंदबाजी की है। फ्लाइंग स्टिप गली है, एक खिलाड़ी एक्स्ट्रा कवर पर भी मौजूद है। ऑन साइड की तरफ खेलने का प्रयास, लेकिन गेंद स्टिकर की तरफ लगते हुए गेंद फाइनल की तरफ जा रही है। स्क्वायर लेग के खिलाड़ी फाइनल क्षेत्र की तरफ आते हुए 1 रन मुकम्मल, 2 रन पूरे किए, तीसरे के लिए आना चाहते हैं। यहाँ एक बार फिर खतरा है और एक विकेट, 7वें विकेट का पतन होता हुआ बहुत बड़ा झटका लगा है। विकेट गिरने का सिलसिला जारी है, 2 रन तो जरूर बढ़ने वाले हैं और विकेट गिरता हुआ मधुर संगीत बजता हुआ। गॉड तेरी कहानी पग पग खड़े हैं। नथु की ये इस ओवर की अगली गेंद, ओहो, टप्पा खाने के बाद उछाल तो बहुत ज़्यादा है। गेंद को एक बार फिर ऑफ साइड की तरफ खेलना चाहते थे। विकेट गिरने का सिलसिला जारी है। ओवर की बात करें तो ये 7 ओवर का जो खेल समाप्त होता हुआ, अब ये 8वां ओवर। बहुत अच्छी गेंदबाजी, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। विकेट गिरने का सिलसिला हमने बार बार देखा। 8 ओवर का खेल समाप्त, 8 ओवर के बाद रन संख्या 54 और जीतने के लिए 55 रनों की जरूरत है। उप सरपंच दिनेश बोड़के तुषार बाबू झेंडे टीम के लिए चाहिए 55 रन, आएगा मजा। उसके बाद में एक बार फिर एचके फाइटर्स एज टाइगर्स टीम के कप्तान को मैं विनती कर रहा हूँ, हमारे लेफ्ट सर की तरफ आइए। एक छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ एक बार फिर वापस आते चलते हैं दूसरे पारी की तरफ। इंपॉर्टेंट पारी है, आप देख रहे स्वराज्य चषक 2021। करते हैं तारे सर्वांनी लाईन अप करायचं आहे। पुढचे 4 षटकं संपेपर्यंत आजच्या दिवसभरातल्या राहिलेल्या 6 संघांनी लाईन अप करायचं आहे, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, हे लक्षात ठेवा। तो दूसरी इनिंग बहुत महत्वपूर्ण होगी। नरेश सर 55, एक बार फिर मेरे हिसाब से ये फाइटिंग टोटल है। बहुत सारी बातें हुई थी 70-80 के बारे में, लेकिन इस विकेट पर जिस तरह से गेंदबाजी हुई, तिखी गेंदबाजी हुई, तो ये आंकड़ा मेरे लिए एक बार फिर लग रहा है फाइटिंग टोटल है। वो गेंदबाज को महसूस करना चाहिए, बल्लेबाजी बहुत तगड़ी है, इनफॉर्म बहुत सारे खिलाड़ी हैं। तो इस आंकड़े को किस तरह से देख रहे हैं? जिस तरह से मुकाबला है, बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर जाएंगे। आज के दिन का ये पहला मुकाबला आप देख रहे हैं। उप सरपंच दिनेश बोड़के, तुषार भाऊ झेंडे स्पोर्ट और देबा 11 के बीच। नरेश सर क्या कहेंगे, 55 का आंकड़ा आप किस तरह से देख रहे हैं? नाही, खरं तर क्रिकेटमध्ये आव्हान हे शेवटी आव्हान असतं आणि कोणतंही आव्हान तुम्ही छोटे आहे किंवा मोठे हे म्हणू शकत नाही, कारण लो स्कोअर मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलेले अनेक संघांनी त्या धावांचं रक्षण केलेलं आहे। त्यामुळे इथे आज प्रमोद कुडले आपल्या संघा सहकार्याने घेऊन काय स्ट्रॅटेजीने मैदानामध्ये उतरतोय। खरं तर अगोदरच त्याने एक आपल्याला सूचना दिली होती किंवा एक माहिती दिली होती की जोपर्यंत आम्ही लवकरात लवकर आनंद चव्हाणला आउट करू तर पुढे जिंकण्याच्या संधी आम्हाला मिळणार आहे। आणि ते खरं आहे,
आनंद चौहानची विकेट ही मुळशी संघासाठी अत्यंत महत्त्वाची असेल. आनंद चौहान जोपर्यंत क्रीजवरती असेल तेवढा धोका हा मुळशी संघासाठी आहे. त्यामुळे त्याला लवकरात लवकर बाद केलं तर मुळशी संघासाठी निश्चित विजयाची पहाट होऊ शकते. इसका मतलब पावर प्ले बहुत महत्वपूर्ण रहेगा. जो 2 ओवर की कहानी है वो बहुत इंटरेस्टिंग रहेगी. मैदान के अंदर चर्चा जारी है. सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए. मैदान के अंदर वो चर्चा हो रही है. यहाँ भी हमारे साथ चर्चा करने के लिए नरेश ढोमे सर हैं. लेकिन एक छोटा सा ब्रेक लेते हैं. ब्रेक के पार एक बार फिर दूसरे इनिंग की इंटरेस्टिंग कहानी हम बताएंगे. मर्द मराठ्याची हाय हिरमाती हे आमचं आराध्य दैवत छत्रपती. मर्द मराठ्यांची हाय हिरमाती. खेळ खेळतो मर्दानी, खेळ खेळतो मर्दानी. त्रिफळा उडवू कडक, स्वराज्य चषक भिडतय र बेधडक. स्वराज्य चषक भिडतय. क्या प्रश्न का जवाब उत्तर से एक बार फिर इस मैच में देंगे? क्या गेंद का जवाब बल्ले से देंगे, ईंट का जवाब पत्थर से देंगे, या एक बार फिर आराम से इत्मीनान के साथ बल्लेबाजी करेंगे? ये कहानी बताने के लिए एक हमारे काबिल दोस्त एक बार फिर हमारे साथ जुड़ रहे नरेश ढोमे. टेनिस विश्व का एक बहुत ही बड़ा और मीठा आवाज. चलते हैं एक बार फिर नरेश सर के पास. ओवर टू नरेश सर. थँक्यू. धन्यवाद प्रशांत आदवडे सर. आपण या ठिकाणी खरं तर खूप चांगलं समालोचनातून आमच्या पुणेकरांची मनं रिझवत आहेत. आम्ही आपल्याला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देऊ. जाऊ मैदानामध्ये जिथे 55 धावांचा 54 धावा बनवल्या होत्या मुळशी संघानं आणि मावळ संघासमोर त्यांनी 55 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. क्रिकेटचा खेळ आम्ही म्हणतो असतो की दी ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला विस्मयकारक खेळ म्हणजे क्रिकेट आहे. तो का आहे याचं प्रत्यंतर तुम्हाला आज पुन्हा एकदा मैदानामध्ये येणार आहे. लो स्कोअर मॅच असं म्हणून या सामन्याचं वर्णन आम्ही करू शकतो. 48 चेंडूमध्ये 55 धावा म्हणजे आजच्या काळामध्ये फारशा मोठ्या आहेत असं कोणी म्हणणार नाही. आज या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. कार्यसम्राट आमदार लक्ष्मणराव जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं साहेबांना अभिष्टचिंतन करण्यासाठी या स्पर्धेचा निमित्त साधलेला आहे. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आमदार साहेबांचे भाचे सन्मान्य तुषारभाऊ झेंडे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. त्यांच्या समवेत सन्मान्य राहुलभाऊ कोळपे, सन्मान्य रहिमान सय्यद, सन्मान्य पंकजभाऊ चव्हाण, सन्मान्य रोहितजी झोडगे, रोहितजी जगडे, सन्मान्य गणेशजी बोडके, सन्मान्य शुभमजी बोडके, सन्मान्य किशोरभाऊ बोडके, सन्मान्य निलेशजी मोरे, सन्मान्य विकासभाऊ कुपेरकर, सन्मान्य तलम्या जाधव, सन्मान्य बाळा धामनकर, सन्मान्य धनराजजी पाटील, सन्मान्य स्वप्नीलजी दाभाडे या सर्व अतिथींचं आगमन झालेलं आहे. आम्ही आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. चला मॅचकडे आपण जाऊया. जिथे मैदानामध्ये 55 धावांचा पाठलाग करण्यासाठी धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये येतोय तो उपसरपंच दिनेश भाऊ बोडके, स्पोर्ट्स मावळ तालुका. देवा 11 मुळशी तालुका संघ फलंदाजी करताना मैदानामध्ये आपण बघितला 54 धावा त्यांनी बनवल्या आणि 55 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरलेला हा संघ आहे. तर खरं तर क्रिकेटमध्ये मी नेहमी सांगत असतो की कोणताही स्कोअर विजयाची गॅरंटी देत नाही किंवा विजयाची गॅरंटी देणारा स्कोअर अजूनपर्यंत तयार झाला नाही. तुम्ही बघत असाल की राजकारणामध्ये सुरक्षित मतदारसंघ तुम्हाला भेटतील, परंतु क्रिकेटमध्ये अजूनपर्यंत सुरक्षित स्कोअर तुम्हाला बघायला मिळालेला नाही आहे. कोणता स्कोअर सुरक्षित आहे असं जर मी म्हटलो तर निश्चित प्रकारे कुणी त्याचं समर्पक असं उत्तर देऊ शकणार नाही. यानंतरच्या सामन्याची उद्घोषणा होते. HK फायटर्स शेष पुणे जिल्हा विरुद्ध SJ टायगर्स आंबेगाव तालुका. सुशांत जाधव टायगर्स आंबेगाव तालुका विरुद्ध HK फायटर्स हवेली अर्थात शेष पुणे जिल्हा या दोन संघामध्ये मॅच होणार आहे. नाणेफेकीसाठी दोन्ही संघ नायकांनी तयार राहा. अमित तापकीर, सुशांत जाधव टॉससाठी चला. आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव. आनंद चौहाननं जाऊ दिलं यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, धावा मिळणार नाहीत आणि असाच खेळ पुढे होणार आहे. पुन्हा एकदा पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती राजेंद्र पवार. राजू पवार उजव्या हाताने ओव्हर द विकेट. बाहेरची कड
चेंडू थर्डमॅनला अडवला जातोय, फेक करतोय गोलंदाजाकडे, क्षेत्ररक्षक तोपर्यंत एक धाव. अकाउंट खोललंय आनंद चव्हाणनं शांतपणे. आनंद चव्हाण हा आनंद महासागर आहे. तो जेवढा शांत दिसतो मात्र सागरामध्ये आपण म्हणतो ना तो रौद्ररूप धारण करण्याची क्षमता असते आणि आनंद चव्हाणमध्ये तेवढी आहेच. तर दुसरा फलंदाज आहे जो कलात्मक फलंदाजीसाठी ओळखला जातो, तो म्हणजे दत्ता पवार. छोटा आहे परंतु त्याचे फटके प्रेक्षकांना मनमुराद आनंद देतात, मंत्रमुग्ध करतात. अत्यंत स्टायलिश आयकॉन दत्ता पवार ऑन स्ट्राईक. चेंडू आला हलक्या हाताने, त्यांनी ड्राईव्ह केला चेंडूला बॅकफूट पॉईंटला. क्षेत्ररक्षक तिथे अडवेल चेंडू. एका धावेने धावफलकाला पुन्हा एकदा गती मिळेल. 2 धावा दोघांनी खातं खोललेलं आहे शांतपणे. पहिलं षटक राजू पवारच्या हातामध्ये सोपवलेलं आहे. मुळशी संघ या स्पर्धेमध्ये दाखल होत असताना मला वाटते अनेक मोठे खेळाडू या संघामध्ये आज नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आज प्रमोद कुडले या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळतोय आणि त्यामुळं निश्चित गोलंदाजीमध्ये यापुढे राजू पवार किंवा अन्य काही नवीन गोलंदाजांना घेऊन इथे प्रमोद कुडले दाखल झालेला आहे. तो कशा प्रकारे या सामन्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित करतो हे बघायचे. स्क्वेअर कट पाहिला आपण. चेंडू बॅटमधून सीमारेषेच्या बाहेर. आनंद चौहानचा पहिला ब्लास्ट चौकार. त्रिफळा उडवू कडक, स्वराज्य चषक भिडतय र बेधडक. स्वराज्य चषक भिडतय र बेधडक. थँक्यू डीजे. पहिला चौकार आनंद चौहानच्या बॅटमधून. धावफलकावरती 6 धावा. पहिल्या चांगली सुरुवात असेल पहिल्या षटकामध्ये. इथे गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा राजू. फुलर लेनचा चेंडू आनंद चौहान समोर. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. स्वराज्य चषक भिडतय र बेधडक. स्वराज्य चषक भिडतय र बेधडक. थँक्यू डीजे. एखादा माणूस जर 6 दिवस 8 दिवस उपाशी आहे आणि त्याच्या समोर तुम्ही जर भाजी मटणाचं ताट उभं केलं, आणून ठेवलं, तर तो काय करेल? जितका वेगात ताव मारला या चेंडूवरती आनंद चौहाननं. कारण गुडलेन स्पॉटवरचं जर आनंद चौहानला चेंडू टाकणं म्हणजे षटकाराला निमंत्रण देणं आहे. खूप चांगली फलंदाजी. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात आहे. 12 धावा या षटकामध्ये. आनंद चौहान एक्सप्रेस सुसाट सुटलेली आहे. प्रशांत सर काय सांगा? बिल्कुल इनके पास फॉर्म है. सबसे बड़ी बात है फॉर्म है. दूसरी बात इनके पेटर में अलग अलग शॉट है. बैकफुट पर वो कट कर सकते हैं, एक बार फिर फ्रंट फुट पर जाके सीधा लॉफ कर सकते हैं, एक बार पुल कर सकते हैं. बहुत सारे शॉट. अभी इन्होंने 16 अर्धशतक बनाए हैं. इस जो कि सत्र की बात करें, सीजन की बात करें तो देहू रोड में अभी जो टूर्नामेंट हुआ है इन्होंने 22 गेंदों में 62 रन बनाए हैं. वो 16वां अर्धशतक है. उससे पहले निगड़ी के मैदान पे इन्होंने ज़बरदस्त बल्लेबाजी को 10वां अर्धशतक बनाया था. तो फॉर्म सबसे बड़ी बात है. फॉर्म में आगे भी खेलते पीछे भी खेलते. ये दुधारी तलवार है. ये मैदान के अंदर है तब तक बहुत खेल आसान लगेगा बल्लेबाजों के लिए. संघनायकांना विनंती आहे. सुशांत जाधव, अमित तापकेर, आपण टॉससाठी चला. बाकीच्या खेळाडूंनी लाईनअप करा. सुशांत जाधव, अमित तापकीर, आपण टॉससाठी या. बाकीच्या खेळाडूंनी लाईनअप करा. दुसरं षटक मैदानामध्ये आता गोलंदाजीसाठी किरण लायगुडे. किरण लायगुडे हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. सातत्याने प्रोफेशनल क्रिकेटमध्ये देखील किरण लायगुडेने ठसा उमटवलेला आहे. आज परत एकदा किरण समोर दत्ता पवार असेल. अकूट टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला या चेंडूला. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक अडवतोय. 1 धाव इथे मिळेल केवळ. खूप चांगला थ्रो आपण पाहिला तो कृष्णा कालेकर कडून. आणि धावफलकावरती आपण बघतोय धावा 13. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना गोलंदाज किरण लायगुडे, वाळेगावचा हा खेळाडू आहे आणि मुळशी तालुक्यासाठी बिलॉंग करतो. खूप चांगलं क्रिकेट किरण लायगुडेकडून देखील आपण पाहिलेलं आहे नेहमीच. आज परत एकदा त्याच्यावरती जबाबदारी आहे. आनंद चव्हाण नावाचं एक मोठं वादळ रोखण्याची जबाबदारी त्याच्यावरती आहे. वादळाचं दुसरं नाव आहे आनंद चौहान आणि प्रेक्षकांना हा नेहमीच आनंद देतो आपल्या फलंदाजीतून. आखूट टप्प्याचा चेंडू होता. लॉंग ऑफच्या डोक्यावरून. काय भन्नाट शॉट आहे. 6 धावांसाठी सीमारेषे बाहेर. षटकार. स्वराज्य चषक लई जब्बर, अख्ख्या महाराष्ट्रात 1 नंबर.
आनंद चौहान हल्ला असा चढवतोय की असं वाटतंय की मावळ संघाचा विजय पुढच्या वळणावरती आहे. जबरदस्त फलंदाजी, 19 धावा धावफलकावरती 55 धावांचा पाठलाग करत असताना उजव्याच्या बाहेर खाली राहिलेला चेंडू मात्र बराचसा बाहेर आहे. वाईडचा इशारा, संजय भालेराव सर इशारा करतायत. एका धावेबरोबर धावफलकावरती 20 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू असताना आपण बघतोय 20 धावा. आनंद चौहान स्ट्राईक एंडवरती. एक हरहुन्नरी खेळाडू देहू रोड या गावातून या खेळाडूनं निश्चित खेळायला सुरुवात केली. मूळचा चंदीगड या ठिकाणचा राहणार आहे, परंतु जन्म आणि त्याचबरोबर आज तागायत तो देहू रोडसाठी क्रिकेट खेळतो. ओहो, रिव्हर्स अटेम्प्ट, व्हॉट अ शॉट, वंडरफुल वंडरफुल शॉट, सीमारेषा पलीकडे षटकार. और क्या शानदार पारी के रहे बल्लेबाज. और एक बार फिर ऐसा लग रहा है किसी बगीचे में माली बैठा हुआ है और वो प्यार से वो गुलाब का फूल तोड़ रहा है. एफर्टलेस बल्लेबाज, इतनी एफर्टलेस बल्लेबाज, वो फॉर्म के कारण हो रहा है. और इनके पिटारे में अलग अलग शॉट है. अब देखिए, लॉफ्ट किया, बैकफुट पर एक बार, फिर वो एक बार टेरिस स्टाइल में वो शॉट खेला, वो स्विच इट, अलग अलग शॉट. इनके लिए कोई डर नहीं है, बहुत बेखौफ होकर बल्लेबाजी कर रहे हैं. मजा आ रहा है. सुंदर बल्लेबाजी मैदान के अंदर आनंद द्वारा. आनंद चौहान कमालीची फलंदाजी मैदानामध्ये करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेस येऊ दिला त्यानं बॅटवरती. फ्लिकचा प्रयत्न होता, त्याचा चेंडू पॅडवरती आदळला. धाव घेण्यात त्यालाही रस नव्हता. निश्चित प्रकारे धावफलकावरती आहे 26 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे आणि जवळपास अर्ध्या धावा आत्तापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत. गोलंदाजांकडून आपण जी अपेक्षा करत होतो की किमान योग्य दिशा आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी व्हावी, मात्र प्रमोद कुडलेला त्याचा कुठलाही गोलंदाज इथे साथ देत नाही. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, या षटकामध्ये आत्तापर्यंत 14 धावा. तर गोलंदाज तयार आहे किरण लायगुडे, समोर आनंद चौहान. फुलटॉस चेंडू, स्क्वेअर लेगला आनंद चौहानचा हा फटका खूप चांगला फटका होता, परंतु क्षेत्ररक्षक समोर एक धाव तिथे आनंद चौहानला मिळेल. एका धावेबरोबर धावफलक पुढे 27 धावा. तर स्ट्राईक एंडवरती आता असेल दत्ता पवार. दत्ता पवार अजून शांत आहे. आनंद चौहान एका बाजूनं आपण म्हणतोय की गाणं म्हणतोय आणि दुसऱ्या बाजून दत्ता पवार फक्त साथ देण्याचं काम करतोय, सुरत्याचं काम करतोय आणि खूप चांगली त्याची ते देखील साथ असते आणि त्याचमुळे ही जोडी खूप चांगला स्टार्ट देत असते नेहमीच मुळशी संघ मावळ संघासाठी. यावेळेस चेंडू डीप कव्हर पॉईंट सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक कृष्णा कालेकर तिथे अडवतोय. 1-2 धावा दत्ता पवारला मिळतील आणि 2 धावांबरोबरच षटक संपेल. दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती तब्बल 29 धावा आणि सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे. प्रशांत सर, और क्या फ्लाइंग स्टार्ट, पावर प्ले का बहुत ही अच्छा उपयोग करते हुए शानदार बल्लेबाजी, खास करके आनंद. और दूसरी तरफ से दत्ता सेंसिबल क्रिकेट खेल रहे हैं. साझेदारी की ज़रूरत थी. आप 55 की तरफ जाना चाहते तो एक बहुत ही बेहतरीन और शानदार अंदाज में बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों ने की है. और एक एंड पर दत्ता की बात करें तो दत्ता 4 पर खेल रहे और आनंद 24 पर 8 गेंदों का सामना किया. इसीलिए तो कहते हैं कि सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, और आनंद और दत्ता के बिना अच्छी शुरुआत नहीं होती. कमाल का स्टार्ट किया है और बेमिसाल बल्लेबाजी मैदान के अंदर. दबाव रहेगा गेंदबाजी के ऊपर. और नरेश सर यहाँ से विकेट की तलाश में रहेंगे. विकेट मिलेगा तब वापस आएंगे, नहीं तो एक बार फिर कमबैक करना इतना आसान नहीं है. बघा 2 षटकं संपलेली आहेत आणि 29 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली सुरुवात. आज अनेक स्टार, दिग्गज स्टार तुम्हाला मैदानामध्ये दिसतील. मी अमित तापकीरला बघतोय, पाठीमागच्या बाजूला सुशांत जाधव आहे, राजू रासकर दिसतोय मला, कुणाल खोंड, राहुल सातव. आज खूप मोठी फलंदाजांची मोठी लाईन आहे आज इथं. किंवा एक आकर्षक आसिफ शेख देखील आज ग्राउंडवरती तुम्हाला दिसेल. मजा येणार आज दिवसभरामध्ये. सगळे टायगर पुणे जिल्ह्यातले एकमेकांच्या समोर उभे राहत असताना आणि त्यांचा खेळ बघताना निश्चित प्रेक्षकांना एक वेगळा खेळ बघायला मिळेल. वाईट चेंडू आहे. एक धावफलकावरती 30 धावा. तिसरं षटक एव्हाना सुरू झालेलं आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज प्रवीण साठेला. हडशी या गावचा हा खेळाडू आहे. हडशीवरून मुळशी तालुक्यामध्ये सहभागी झालेला. चेंडू आकाशामध्ये, आनंद चौहानच्या बॅटमध्ये चेंडू, त्याच्यावरती 6 धावांची मोहोर. षटकार. कमाल की बल्लेबाजी मैदान के अंदर बल्लेबाज द्वारा एक बार फ्रंट फुट पर खेले. ज़्यादा ताकत नहीं है, टाइमिंग के ऊपर निर्भर है. और नरेश सर मुझे लग रहा है वो मक्खन बल्लेबाजी कर रहे हैं. बहुत ही सुंदर शानदार बल्लेबाजी यहाँ आनंद चौहान द्वारा. जितने दर्शक देख रहे हैं वो एंजॉय कर रहे हैं जिस तरह से बल्लेबाजी हो रही है. आनंद चौहान परत एकदा वंडरफुल शॉट. काय दिमागदार फटका आहे. 6 धावांची मोहोर. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा षटकार.
स्वराज्य चषक भिडतय र बेधडक स्वराज्य चषक भिडतय र बेधडक. थँक्यू डीजे. 4 षटकांच्या आतमध्ये जर दोन्ही संघांनी लाईनअप केलं नाही तर पुढची मॅच 6 षटकांची होईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. शेष पुणे जिल्हा, अमित तापकीर, सुशांत जाधव, आंबेगाव टायगर्स. मॅचमध्ये आपण पाहतोय दाक्षिणात्य चित्रपटाचा हिरो जसा एका वेळेस 50 जणांना अंगावर घेतो त्याला बिलकुल दबाव जाणवत नाही, कारण पुढची पटकथा त्याला माहीत असते. इथं नियतीनं मन उघडं केलेलं नाहीये. अशा परिस्थितीमध्ये दबाव झुगारून देत आनंद चौहान जशी फलंदाजी करतोय, मला वाटतं निश्चित कौतुकास्पद आहे. वाय नो बॉल. या ठिकाणी 4 षटकांचा जो ड्रिंक ब्रेक आहे त्यामध्ये टॉस होणार आहे. तिसरं षटक एव्हाना सुरू आहे. धाव फलकावरती 43 धावा. 43 धावांची अभेद्य भागीदारी इथे मैदानामध्ये आपण बघतोय दोन्ही फलंदाजांमध्ये. आनंद चौहान एका बाजूनं बरसतोय, कोसळतोय आणि मैदानाला पाणी पाणी करून टाकतोय. धाव फलकावरती 43 धावा, त्यापैकी आनंद चौहानच्या 36 धावा. गोलंदाज फेकी आहे आणि त्यामुळं तो आता ब्लॅकलिस्ट होईल या स्पर्धेमध्ये. हा गोलंदाज प्रवीण साठे पुढे गोलंदाजी करू शकणार नाही. नवीन गोलंदाजाला पुढे आणावं लागेल, प्रमोद कुडलेला, आणि पुढचे षटकं कव्हर करावे लागतील. दत्ता पवार 4 चेंडूमध्ये 4 धावा, तर आनंद चौहान 36 धावा मात्र 11 चेंडूमध्ये. काय जबरदस्त एफर्ट आहे या दोन्ही खेळाडूंचा तुम्ही बघताय. टॉस मैदानामध्ये होणार आहे. दोन्ही संघ नायकांनी बाउंड्री लाईनच्या शेजारी उभे राहा. 4 षटकं संपल्याबरोबर लगेचच टॉस होणार आहे. त्रेचाळीस धावा विजयासाठी फक्त 12 धावांची गरज आहे आणि तिसरं षटक एव्हाना सुरू आहे. आनंद चौहान इथे पाहायचंय तुम्ही मैदानामध्ये काय जबरदस्त फलंदाजी करतोय. 4 दिमागदार षटकार आनंद चौहानने इथे मैदानामध्ये दाखवलेले आहेत. दिमाग की बत्ती जला दी आज आनंद चौहान ने इस मैदान के ऊपर. आखूड टप्प्याचा चेंडू आणि लॉंग फाईन लेगच्या पुढ्यात पडतो, थोडा पुढे येऊन पडतोय. धाव मात्र घेत नाही आनंद चौहान. धाव फलकावरती 43 धावा. फुटबॉल सुद्धा आनंद चौहान खूप चांगला खेळतो. क्रिकेट जर त्याची पॅशन आहे आणि सातत्यानं मी पाहिलं यावर्षी मावळचा संघ सुपर फॉर्ममध्ये आहे. अनेक स्पर्धा खिशात टाकणारा संघ म्हणून मावळचा संघ आम्ही यावर्षी मैदानामध्ये बघितलेला आहे. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. डेड बॉलचा इशारा पंचांकडून इथे येतोय. मृत चेंडू, ज्या चेंडूवरती कुठली क्रिया घडत नाही, ज्या चेंडूवरती कुठली धाव नाही, कुठला विकेट सुद्धा इथं नोंद होणार नाही, किंबहुना बऱ्याच वेळा हा चेंडू टाकलाच जात नाही. मोठा नियम आहे क्रिकेटमधला. डेड बॉल, डुईंग डेड बॉल असतात, काही ऑटोमॅटिकली डेड बॉल असतात. आखूड टप्प्याचा चेंडू खूप उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक कृष्णा चेंडू खाली, झेल अलगट टिपतोय. पहिला धक्का, आनंद चौहान बाद. फाळा उडवू कडक स्वराज्य चषक भिडतय र बेधडक स्वराज्य चषक भिडतय र बेधडक. अरे घे कॅच, पकड पकड पकड, हलकट. स्वराज्य चषक लई जब्बर, अख्ख्या महाराष्ट्रात 1 नंबर. खेळून होणार टीम जी विनर, होणार त्यांची विदेशी सफर, होणार त्यांची विदेशी सफर. जिंकायची हौस. यानंतर होणारा जो सामना आहे त्या सामन्याचा टॉस आदरणीय डॉक्टर प्रताप सोमवंशी आणि आदरणीय अजित तुर्बे यांच्या वतीने केला जाईल, त्यांच्या शुभहस्ते केला जाणार आहे. मान्य मला विनंती आहे आपण पुढच्या टॉससाठी देखील सज्ज राहायचे. जितक्या सफाईदारपणे फलंदाजी करत होता आनंद चौहान, तितकाच सहज तो बादही झालेला आहे. चेंडू पुन्हा एकदा आकाशामध्ये. कृष्णा डाऊन दी बॉल, बॅक टू बॅक, सेकंड विकेट गॉन. सामन्यानं आपलं पारडं बदललंय असं चित्र मैदानामध्ये तयार होतंय. अमोल जाधव 0वर बाद. क्रिकेट खेळायची इथं हवा कोण करल, जिंकल का हरल. इथं हवा कोण करल, जिंकल का हरल. घासून होऊ द्या लढे स्वराज्य चषक भिडतय र बेधडक बेधडक.
नवीन फलंदाज नथू दाभाडे मैदानामध्ये दाखल होईल. चिंचोलीचा अमोल जाधव आज फारसा करिश्मा दाखवू शकला नाही. निश्चित तो खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे, परंतु या मैदानामध्ये शून्यावरती बाद होताना आपण बघतोय अमोल जाधवला. धावफलकावरती आहेत धावा 43 दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना या षटकामध्ये बरेचसे गोलंदाज प्रवीण साठे ब्लॅकलिस्टेड झाल्यामुळं नवीन गोलंदाजाला आणलं गेलं. राजेंद्र पवार ते षटक कव्हर करत असताना 2 महत्त्वाचे विकेट्स त्यांनी मिळवलेले आहेत आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा राहिलेला गोलंदाज राजेंद्र पवार. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं राजेंद्र पवारला, तिथे तो त्याची दमखम दाखवू शकला नव्हता. या षटकामध्ये आनंद चव्हाण पाठोपाठ चेंडू आकाशामध्ये आहे, परंतु कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नाही. डीप फाईन लेग सीमारेषे बाहेर 4 धावा. शाख भिडतय रवे धडक, स्वराज्याच्या शाख भिडतय रवे धडक. या चौकाराबरोबरच षटक देखील संपेल. 3 षटकांचा खेळ संपला. 47 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण बघू शकतो. या मॅचमध्ये 8 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकामध्येच विजयाचा मार्ग तयार केलेला आहे. विजयाच्या हमरस्त्यावरती उभे आहेत ते सरपंच दिनेश दादा बोडके 11 मावळ. हाँ, बिल्कुल आपने सही कहा. जैसे कि जलपान के लिए खेल रुकने वाला नहीं है. उपसरपंच दिनेश बोड़के तुषार बाबू झेंडे टीम की बात करें तो जीत की दहलीज पर है. बहुत ज़बरदस्त प्रदर्शन प्रारंभिक बल्लेबाज दत्ता और आनंद द्वारा. 4 ओवर के बाद जलपान के लिए खेल रुकने वाला नहीं है, कंटिन्यू होगा. तो दोपहर का खाना पक रहा है, वो खाने की सुगंध मुझे आ रही है. बीच मैदान पर जीत की सुगंध आ रही है. रन संख्या 47 2 विकेट के नुकसान पर और बिल्कुल दबाव गेंदबाजों के ऊपर है. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू होतोय. इथे किरण जाधवच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला. 1 धाव शांतपणे घेतली नथू दाभाडेनं. कोटेश्वरवाडी संघाचा खेळाडू नथू दाभाडे गेले अनेक वर्ष क्रिकेटसाठी योगदान देतोय आणि त्याने आपल्या खेळातून कोटेश्वरवाडीचं स्थान मावळ तालुक्यामध्ये एक दरारा निर्माण करणारा संघ म्हणून बनवलेला आहे. आजही कोटेश्वरवाडी संघाचे अनेक खेळाडू तुम्हाला या संघामध्ये दिसतील. देहू रोड कोटेश्वरवाडी येथून चांगले खेळाडू मावळ संघामध्ये आलेले आहेत. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न. दत्ता पवारचा चेंडू आकाशामध्ये, यष्टीरक्षक तिथे, चेंडू खाली आणि 3रा फलंदाज देखील बाद. दत्ता पवार देखील बाद. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होऊन परत आहेत. पहिले आपण पाहिलं होतं 49 धावांवरती एकही फलंदाज बाद नव्हता. अभेद्य भागीदारी उभी राहिली, तिथे 2 फलंदाज बाद झाले आणि त्याच्या 43 धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद झाले आणि त्याच्यानंतर आपण पाहतो 48 धावसंख्येवरती 3रा धक्का देखील बसलेला आहे. लेकिन सर आप चेस कितना करें, आपके लिए एक बार फिर जीतने के लिए 8 रनों की जरूरत है, ज़्यादा नहीं चाहिए. तो एक बार आप सिंगल क्यों नहीं ले रहे, बड़े शॉट की तरफ जा रहे, वहाँ परेशानी हो रही. खूप चांगला फटका इथे लॉंग ऑफला. 6 धावांसाठी सीमारेषे बाहेर. याच बरोबर धावफलक वेगानं झेप घेईल. 54 धावसंख्येवर स्कोर लेव्हल. रवे धडक, स्वराज्याच्या शाख भिडतय रवे धडक. अरे घे थँक्यू डीजे. नथू दाभाडेच्या बॅट मधून काय सुपर शॉट बाहेर पडलेला आहे. काय जबरदस्त फलंदाजी. स्कोर लेवल मध्ये 1 धावेची गरज जिंकण्यासाठी. चेंडू आकाशामध्ये आहे, परंतु तिथे कोणी क्षेत्ररक्षक नाही. नो मॅन्स लँड. 1 धाव घेत इथे विजयावरती शिक्कामोर्तब. उपसरपंच दिनेश दादा बोडके स्पोर्ट्स मावळ संघाचा पहिला विजय, दिमागदार विजय, रुबाबदार विजय. विजयी संघाचं आम्ही अभिनंदन करतो आणि मुळशी संघानं जो खेळ केला इथं अत्यंत